आज आपण एखादं स्पेशल मिरचीचे भजे करतोय. पावसाळा पण आहे आणि भजे म्हटलं की काहीतरी उपवासाला पाहिजे. तर आपल्या ताटात हवे आहे ना मिरचीचे भजे तुम्हाला पण. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप काही साहित्य लागत नाही. आपले फराळाचं जे साहित्य आहे तेच लागतंय. तर पण खरंच खूप सोपे आहेत करायला आणि खायला चवीला तर विचारूच नका. जिभेची चव वाढवतील आणि तुमचा एक पदार्थ ॲड होईल अशा पद्धतीचे भजे आहेत. पूर्ण फराळाचं केलं ना, भगर वगैरे जर केले किंवा भाकरी केली, तर तुम्ही हे भजे नक्कीच करू शकता. तर वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये नरम असे मिरचीचे भजे कसे करायचेत आपण ते बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. कारण आपल्याला मिरचीचे भजे करायचे म्हटलं, तर आतमध्ये जे स्टफिंग लागते म्हणजे सारण लागते ते करून घेणार आहोत. तर एकच घ्यायचा आहे उकडलेला बटाटा, कारण भरपूर मिरच्या होतात त्यामध्ये. तर मी तुम्हाला काल रेसिपी दाखवलेली आहे बटाट्याच्या चिप्सची, तर त्यालासुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही एका बटाट्यामध्ये भरपूर काही करू शकता. बटाट्याची भजी पण करू शकता आणि मिरचीचे भजे पण करू शकता. तर एवढं एक बटाटा ठीक राहील. तर हा जो एक बटाटा घेतला आहे व्यवस्थित आपण खिसून घेतला आहे. खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायची हिरव्या मिरचीची पेस्ट आपल्याला चांगली 1 चमचा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि काळी मिरी घातलेली आहे मी अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला सारण एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे झालं अगदी एकजीव करून म्हणजे मसाला आतला रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, हे आपल्याला बाजूला ठेवायचं आणि मिरच्या घ्यायच्या आहेत. तर मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या कशा घ्यायच्यात, फिक्या फिक्या आणि जाडसर ज्या मिरच्या असतात ना, आपण बाजारात जातो तेव्हा त्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि मिरची आपल्याला एका बाजूने कापायची आहे, म्हणजे वरचा भाग कापायचा आहे आणि आपल्याला मसाला भरण्यासाठी त्यातल्या आतल्या ज्या बिया असतील ना त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल, आपल्याला मसाला भरायला सोपा जाईल आणि तिखट पण लागणार नाही मिरचीचे भजे. तर आपल्या बिया काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये बटाट्याचं सारण भरायचं आहे. अगदी पॅक भरायचं आहे म्हणजे छान लागेल ते खायला. तर मिरची जितकं बसेल मी तितकं भरून घेतलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मिरच्या आपण आतमधल्या बटाट्याच्या याने भरून घेतल्या. जेवढ्या लागतील तुम्हाला तेवढ्या भरून घ्या. आणि तुम्हाला जर वाटलं संध्याकाळी पण आपल्याला ठेवायचं तर सारण तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे बटाट्याचा आपण जे मसाला केलेला आतला तो तसाच ठेवायचा आहे आणि तुम्ही बटाट्याचे किंवा कशाचे पण पकोडे म्हणजे भजे करून खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथे मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता करायचं आहे काय, त्याचं वरचं सारण जे असतं ते करायचं आहे. म्हणजे मिरच्या ह्या बाजूला ठेवायच्या आहे आणि नंतर घ्यायचं एक मोठा बाऊल. त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी. अर्धी वाटी आपल्याला भगरीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे वरईचं पीठ घ्यायचं आहे. 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण ऑलरेडी आपल्या आतल्या मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि वरतून आपल्याला आकारानेच मीठ घालायचं आहे. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला पाणी थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे एकदम पातळ नाही करून घ्यायचं आहे. ते पण का मी तुम्हाला सांगते, कारण उपवासाच्या ह्या पिठाला जे आहे ना चिकटपणा फार कमी असतो. त्यामुळे शक्यतोवर काय करायचं, पाणी आकारानेच घालायचं आहे. ॲक्युरेट एकदम टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला पातळ जसे लागत असेल तशा पद्धतीचं सारण करून घ्यायचं आहे. तर अजून थोडंसं पातळ लागेल मला, खूप घट्ट झालं आहे. थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घातलं आहे. तर परत 1 चमचा पाणी घालून आपली पेस्ट तयार झालेली आहे. म्हणजे वरचं सारण जे आहे ते अगदी रेडी झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त आपलं वरचं पीठ तयार झालं आहे. त्याने काय होतं, चांगले कुरकुरीत पकोडे येतात. आणि थोडंसं घट्ट असलं ना तर मिरचीला पण पकडतं ते आणि मिरचीला आपल्या लागून जातं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या ज्या भरून घेतलेल्या आहेत आपण त्या सारणामध्ये डिप करायच्या, म्हणजे पिठामध्ये डिप करायच्या आहेत. आणि अशा प्रकारे डिप करून ठेवल्यानंतर प्रत्येक म्हणजे 4 ते 5 मिरच्या आपण त्या भांड्यामध्येच ठेवणार आहोत. आणि तेल तापायला ठेवलं की लगेच उचलायचं आहेत आणि कढईच्या तेलामध्ये टाकून आपल्याला त्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तेल अगदी मी तापायला ठेवलेलं होतं. तर तेलाचं टेम्परेचर असं असलं पाहिजे, एकदम खूप गरमही नको आणि खूप थंड म्हणजे कोमटही नको, म्हणजे कमी गरम नको आहे. अगदी मीडियम आपल्याला तेलाचं टेम्परेचर पाहिजे. नाहीतर काय होईल, कमी तापलेलं तेल जर असेल तर पूर्ण पीठ पगळून म्हणजे पांगून जाईल तेलामध्ये. आणि जास्त जर तापलेलं असेल तर मिरची नरमच राहील, कुरकुरीत वरतून होणार नाही आहे. त्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे अगदी मीडियम असलं पाहिजे. तर त्यामध्ये मिरच्या घातल्यानंतर एकदम झाऱ्या घालायचा नाही आहे. वरती आल्यानंतर आपल्याला मिरच्या अलगद काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त दिसत आहेत आणि खायला पण खूप छान झालेलं आहे. तर तशाच प्रकारे मी परत काय केलं आहे, त्याच पिठामध्ये मिरच्या डिप केल्या, दुसरी बॅच तळून घेते. तर तशाच आपल्याला ह्या मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत. तर फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे
तळताना आपण मिरच्या टाकल्यानंतर एकदम झाऱ्या आतमध्ये टाकायचा नाही आहे. थोड्याशा वरती आल्या की नंतर टाकायचा आणि अलगद आपल्याला दोन्ही बाजूने तळून घेण्यासाठी खालीवर करून त्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना फक्त एवढी काळजी घ्या की चांगल्या खरपूस तळल्या पाहिजे, जळायला नाही पाहिजेत, खरपूस तळल्या पाहिजे. तर बघितल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटतं आणि पाऊस सुरू आहे, काहीतरी नवीन नवीन पदार्थ पाहिजेत फराळाला पण. तर हे तुम्ही फराळ नक्कीच ट्राय करू शकता. मस्त आपण ह्या सुद्धा मिरच्या तळून घेतल्या, तर तळलेल्या मिरच्या तुम्हाला दिसत आहेत, तर मस्त झाल्या आहेत, रंग पण छान आला आहे त्याला आणि त्याचा कुरकुरीतपणा म्हणाल ना तुम्ही तर खरंच खूप मस्त झालेला आहे. तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने मी एकदा ट्राय म्हणजे करून दाखवते आणि तेलकट अजिबात नाही आहे. तुम्ही म्हणाल तेलकट झालं आहे का, नाही, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. तर तुम्हाला मी चमच्याच्या याने दाखवते, अगदी वरतून कुरकुरीत आणि तेलकटपणा थोडा पण नाही. आतमध्ये आपला मसाला पण छान भरलेला आहे आणि हो, तुम्ही फराळासोबत नुसत्या पण खाऊ शकता, मस्त लागतील. दही असेल तर दह्यात डिप करून खा, खरंच छान लागेल. आमटी असेल तर आमटीमध्ये डिप करून खा, मस्तच लागेल. नक्कीच ट्राय करा. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.